ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची वाट तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून पाहत होता तोच दिवस आज उगलेला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आपण बोलत आहोत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यानंतर PM किसान योजनेचा 23वा हप्ता। हो शेतकरी बांधवांनो, अखेर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले। शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्ते रखडले होते। गेल्या कित्येक महिन्यापासून शेतकरी बांधव वाट बघत होते। नमोचा हप्ता आज येईल, PMचा हप्ता उद्या येईल, दोन्ही हप्ते एकत्र येणार का? तर हो शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून आता बैठक घेण्यामध्ये आली आणि आता निर्णय झाला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र देण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली। राज्य आणि केंद्र सरकारचे दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला मिळत आहे। नमोचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्याला आता मिळत आहे। बघा, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यामध्ये लाखो शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शेती कामासाठी लागणारी भांडवल खर्च आता भागवण्यास काहीसा दिलासा सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला मिळाला आहे। तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुम्ही विचार करीत असाल तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळेल, तर थांबा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून या हप्त्यामध्ये खूप मोठे निकष आता लावण्यामध्ये आले। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला असे वाटत असेल मागच्या वेळी ज्या प्रकारे तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला, अगदी त्याच प्रकारे आता देखील हप्ता मिळेल, तर तुम्ही चुकीचा विचार करता। बघा, सरकारने घातलेल्या या हप्त्यासाठी अटी आता अतिशय कडक आहे। त्या अटीचे पालन करणे प्रत्येक शेतकऱ्याला बंधनकारक आहे, अन्यथा तुमच्या 4,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार या अटीमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यालाच नमोचा हप्ता मिळेल। मग आता नमोचा हप्ता कधी मिळणार, केव्हापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार? त्याच नंतर शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे, आज संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण केलं जाणार नाही शेतकरी बांधवांनो। बघा, अनेक दिवसापासून सुरू असलेली हप्त्याची प्रतीक्षा आणि चर्चा आता पूर्णतः थांबणार आहे। प्रशासनाने या दोन्ही योजनांच्या वितरणासाठी अधिकृत जाहीर देखील आता काढला असून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम केली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्र जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला लाभ मिळणार का नाही हे कसं चेक करायचं हे देखील आता आपण पाहून घेऊया। बघा, सरकारने सांगितल्यानुसार शेतकरी बांधवांनो, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। फक्त या 13च जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे। मग शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे। फक्त 1 मिनिट व्हिडिओ लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, कारण की अगदी 1 मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि पहा 23व्या आणि 9व्या हप्त्यासाठी सरकारने यावेळेस काय निकष लावले हे देखील पाहून घेऊया। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, कोकण विभागामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, बघा या शेतकरी बांधवांना देखील लाभ मिळणार। बघा, या शेतकऱ्याला या निर्णयाचा मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। भौगोलिकदृष्ट्या कठीण असलेल्या या भागामधील शेतकऱ्याला वेळेवर मिळणारी ही मदत शेती कामासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते। संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक असल्याची खात्री करा। बघा, EKYC पण शेतकऱ्यांची असायला पाहिजे,
तरच या ठिकाणी खात्यामध्ये हप्ता जमा होणार असे नियम सरकारच्या माध्यमातून आता लावण्यामध्ये आले आहे. मागच्या वेळी असं काहीतरी प्रकार होत होता, शेतकऱ्याला मेसेज येत नव्हते परंतु रक्कम खात्यामध्ये येत होती. परंतु आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, जर तुमची EKYC असेल तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार, अन्यथा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये रक्कमच मिळणार नाही. त्यामुळे EKYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हे पाहून घ्या जे की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले. जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पश्चिम महाराष्ट्र राज्यामधील पुणे आणि सातारा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी देखील महत्त्वाची बातमी आता आली. बघा, म्हणजे की मोठे गुड न्यूजच आता आली आहे शेतकरी बांधवांनो. पुणे आणि सातारा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडलेला हा हप्ता आता मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आर्थिक नियोजन सोपे होणार आहे. बघा, कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण होऊन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा, सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त या 13च जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार. मग या 13 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो. चला आता आपण जिल्ह्यांची यादी पाहत आहोत शेतकरी बांधवांनो. बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की विदर्भामधील अकोला आणि अमरावती. बघा, या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आता लाभ मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पाऊस काय आतापर्यंत आला नाही. भरपूर असे शेतकरी आहे ज्यांनी पेरणी केली आहे आणि भरपूर असे शेतकरी आहे ज्यांनी या ठिकाणी पेरणी केली नाही. बघा, पेरणीसाठी सरकारच्या माध्यमातून बी बियाणे खरेदी करण्यासाठी पुरेसा निधी शेतकऱ्याकडे उपलब्ध नसतो. बघा, त्यामुळे सरकार आता शेतकऱ्याला 4,000 रुपयाचा लाभ, त्यांच्या हक्काचा लाभ देत आहे. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी आता आली आहे शेतकरी बांधवांनो. यामुळे तुम्हाला नक्कीच काहीसा दिलासा मिळेल आणि तुमचा ताण आता कमी होणार आहे. तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की मराठवाड्यामधील लातूर जिल्हा आणि त्यानंतर धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी या हप्त्याच्या वितरणाची सर्व तयारी केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हप्ता कधी येणार याबद्दलचे प्रश्न होते, ज्याचे आता निस्तरण झाले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या अपडेटनुसार दोन्ही योजनांची रक्कम थेट DBTच्याद्वारे लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डायरेक्ट DBTच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता कसली जास्त चिंता किंवा काळजी करण्याची आता गरज पडणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं. आता बघा, सरकारच्या माध्यमातून पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की कोकणामधील रायगड जिल्हा आणि त्यानंतर पालघर या जिल्ह्यामधील बागायतदार शेतकरी. बघा, अशाला सुद्धा या ठिकाणी लाभ मिळणार आणि कोरडाऊ शेतकरी अशाला सुद्धा लाभ मिळणार. बघा, कसल्याही प्रकारे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करण्यामध्ये येणार नाही. कोणत्याही शेतकऱ्याला हा लाभ आता मिळणार आहे. फक्त शेतकऱ्याकडे शेती असणं अनिवार्य आहे. परंतु बघा, सरकारने सांगितल्यानुसार KYC प्रक्रिया तुम्ही करून घ्या शेतकरी बांधवांनो. जर तुमची KYC तुटली असेल तर या ठिकाणी लवकरात लवकर केल्यावरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. यामुळे वितरणात कोणताही गोंधळ होणार नाही आणि सर्व शेतकरी बांधवांना वेळेमध्ये लाभ मिळेल. तर मग शेतकरी बांधवांनो, चला तर मग आता पाहून घेऊया पुढील जिल्हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ जमा होणार. तर बघा, सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला तो म्हणजे की पश्चिम महाराष्ट्र राज्यामधील सांगली आणि कोल्हापूर. बघा, ह्या जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले. शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्या जवळच्या बँकेशी संपर्क साधावा. सरकारी योजनांचा लाभ घेताना
कोणताही तांत्रिक अडचण येऊ नये किंवा कसलीही तांत्रिक अडचण येऊ नये. बघा, यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. या दोन्ही हप्त्यांच्या एकत्रित वितरणामुळे शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा थोडासा लाभ आता नक्कीच या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की विदर्भामधील वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी हप्त्याबाबत कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करावे. बघा, कसल्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका. गेल्या कित्येक दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, हप्ता आज येईल, हप्ता उद्या येईल, परंतु बघा आपलं चॅनल तुम्हाला अधिकृत अशी अपडेट देत आहे शेतकरी बांधवांनो. बघा, आता या ठिकाणी अधिकृत संकेतस्थळावरूनच आपल्या अर्जाची स्थिती तपासा. दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी खात्यामध्ये जमा होणार असल्याने मोबाईलवर येणाऱ्या मॅसेजकडे लक्ष ठेवा. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आता अतिशय महत्त्वाची आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की विदर्भामधील चंद्रपूर. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. चंद्रपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे शेतीसाठी मिळालेले मोठे बळ आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळवताना होणारी धावपळ आता थांबणार आहे. शासनाने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या हिताचे असून बघा त्याचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहिली होती तो निर्णय आता झाला आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता सिक्कासुद्ध मोबरद करण्यामध्ये आला आहे आणि शेतकऱ्याला आता चांगल्याच प्रकारे लाभ हा मिळणार आहे. तर मग आता लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की मराठवाड्यामधील बीड जिल्हा. हो, या बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आता म्हणावी लागेल. हवामानाचे बदल पाहता शेतीचे नियोजन करताना या हप्त्याची रक्कम शेतकऱ्याला आधार आता नक्कीच देणार आहे. आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असल्याची खात्री करून घेणं हे सर्वात महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे तातडीने ते तपासून घ्यावे. आणि शेतकरी बांधवांनो, बघा तुमच्या हक्काची रक्कम आता तुम्हाला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला. आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या. सरकारच्या माध्यमातून पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की मराठवाड्यामधील परभणी जिल्हा. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. आणि एक विनंती सुद्धा आहे, आपल्या बँक खात्यातील व्यवहारांची माहिती बँकेकडून अपडेट करून घ्यावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त निर्णयाचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेमध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे याची खात्री करावी. यामुळे कोणताही शेतकरी लाभापासून आता वंचित राहणार नाही आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होणार. आता बघून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांनी या दोन्ही हप्त्यांच्या जमा होण्याची प्रतीक्षा न करता आपल्या शेतीचे पुढील नियोजन सुरू करावे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये येणारच आहे, परंतु बघा थोडासा विलंब सुद्धा होऊ शकतो. कारण की बघा डेबिट प्रक्रिया संत असते. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, ज्या शेतकऱ्यांची नावे या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आली आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% सरकारच्या माध्यमातून लाभ हा जमाच होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघून घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही वाट पाहिली आणि तुमची प्रतीक्षा आज संपली आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नाव या यादीमध्ये येत नसेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण पुढील यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील या चॅनलच्या बघायला मिळतात. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.